एक छोटी कानाखाली मारलेली ह्या लोकांनी एवढं इथपर्यंत भाईंदरमध्ये बरोबर एक कानाखाली मारलेली यांनी युपी बिहारमध्ये केवढं गाजवलं. आता ही काल कल्याणमध्ये जी ते घटना घडलेली आपल्याला त्यांनाच आपल्याला ते मेसेज द्यायचं आहे. ते आता काय करणार हे लोक, किती गाजवणार आहेत त्याच्याबद्दल कोण बोलेल का? ते बोलतो ना आता याच्या पुढे ना हाताने नाही पायाने त्यांना उत्तर दिलं पाहिजे. कसं मारलं त्या मुलीला म्हणजे खरं मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल तर काल का परवा झाली घटना कल्याणमध्ये. परवा झाली आय थिंक, काल टेलिकास्ट झाली. परवा तिथे आविर जाधव गेले म्हणून ते टेलिकास्ट झाले, तर ते आलं पण नसतं आलं. ते अशा भरपूर गोष्टी असतात त्या दाबल्या जातात, मीडिया समोर येत नाही. झालं काय की तिकडची एक रिसेप्शनिस्ट मुलगी होती, तर तिला डॉक्टरने सांगितलेलं की जर कोण पेशंट आलाय किंवा काय त्याला बोल जरा थांबायला, मी MR सोबत बोलतोय, रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते त्यांच्यासोबत बोलतोय. तर तिकडचा एक कोण गोकुल का माहिती असेल लोकांनी बघितलं असेल, तर त्याच्यावर काय बोलायचं. म्हणजे प्रश्न माझा असा आहे की बाबा जेव्हा एक लाफा बसतो, मराठी माणूस जेव्हा एक लाफा मारतो परप्रांतीला, म्हणजे हे मराठी परप्रांतीची गोष्ट नाहीये, बरोबर. राजसाहेब पण त्याशी बोलले की हे जातीवादी याच्या जागी मराठी जरी असताना आम्ही तरी विरोधात असतो. आणि हे आता मला सांग, अक्षय शिंदे प्रकरण झालं, बरोबर, कोणी पकडलं? मराठी असून पण मनसेने पकडले. आमच्या संगीता भिजलानी म्हणून आहेत बदलापूरच्या महिला अध्यक्ष, त्यांनी स्वतः पकडले त्या अक्षयला, बरोबर. तो अक्षय शिंदेचं प्रकरण तेव्हा बाहेर पडलं, तेव्हा गाजलं. मराठीच्या विरोधात नाही मनसे हे जे बोलणार आहेत ना, त्यांच्यासाठी माझं उत्तर आहे माझं तेच म्हणणं आहे की त्या बँकेच्या आंदोलनामध्ये मराठीच्या कानाखाली मारले. आम्ही कुठल्याही हिंदूंच्या विरोधात नाहीये किंवा मुसलमानांच्या विरोधात नाही, आमच्या संस्कृती आमच्या बोलतात ना गोष्टींच्या विरोधात जो असेल त्याच्या विरोधात आम्ही. मग तो चुकीचा करणारा मराठी का असं नाही, त्याला थोडी डोक्यावर घेणार आहे आम्ही, त्याला खालीच पाडणार. आणि कालचं प्रकरण जर का त्याच्या मराठी असतात तरी पण त्याला चोपलं असतं. हिंदी न्यूज मीडियाचं मला हे असं वाटतं की बाबा मी बघत होतो आता मध्ये की खूप मनसेचे कार्यकर्ते संदीप देशपांडे झाले, अविनाश जाधव झाले, त्यांना त्या लोकांनी बोलवलं तिकडे. त्यांचं ते इंटरव्ह्यू टाईप असतं ना, जे प्रत्येक पक्षातून घेतात ते लोक, एक लोक आणि ते चालू करतात. तर त्याच्यामध्ये ते लोक असं दाखवायचा प्रयत्न करतात की मनसेवाले किती म्हणजे किती तुच्छ आहेत किंवा त्यांचे गुंड आहेत सगळे, असं दाखवायचा प्रयत्न करतात मुद्दाम. आणि न्यूज मध्ये सारखं की मीरा भाईंदर में चमाट मारा, ये मारा, मराठी दादागिरी कर रहे लोक. मला आता तेच सांगायचं, कालची न्यूज झाली, ठाण्याची न्यूज झाली, ती जे एक बाकीच्या एक मराठी व्यापाऱ्याला एवढ्या लोकांनी मारलं, 8-9 जणांनी मिळून मारलं. त्याच्याबद्दल कोणच काय बोललं नाही. तर हे सगळं काय राजकारण नक्की यांचं काय चालू आहे, यांच्या पाठी कोणाचा हात आहे किंवा काय? एक तर तू जर का गोदी मीडिया हा शब्द ऐकला असेल तर तुला समजेल. बरोबर ऐकलाय. गोदी मीडिया म्हणजे काय? ह्या हिंदी मीडियाला विकत घेतलं या मोदींनी. आणि त्याच्यामुळे जे कसं असतं माहिती आहे का, आता ही हुकुमशाही चालू आहे. आता तुझा एक बिझनेस आहे, माझं चॅनल आहे. आता बरेच यूट्यूब चॅनल पण ते विकले गेलेले आहेत. माझं चॅनल आहे, मला यूट्यूबवरून जे काय पैसे मिळतात ते मिळतात, पण ॲडवरून मला काय जे पैसे मिळतात ते मिळतात, पण मला अजून पैसे कसे भेटतील? पॉलिटिकल सपोर्ट. नाही पॉलिटिकल सपोर्ट तर असतो, पण दुसरं गोष्ट कशी असते, एक पॉलिटिकल पक्ष असं सांगतात, मी आता ते माझ्या मर्जीने बोलत आहे, पण काही बोलतात त्याच्यावरून मी सांगतोय की हे जे आता सत्तेतले पक्ष आहेत ना, ते लोक जाऊन मीडियावाल्यांना ऑफर देतात, आमच्या विरोधात बातम्या लावायच्या पण किती मोजक्याच, आणि ते पण थोडं चालवून संपून टाकायचं. पण ज्या आमच्या फेवरमध्ये असतील किंवा मग आमचं काहीतरी चुकीचं असेल ते झाकण्यासाठी म्हणून तुम्हाला काहीतरी आम्ही बातमी देणार, ती चालवायची, ती कंटिन्यू चालवायची. आता हे सांग मला, हे शिंदेचे किंवा ते जेवण खराब झालं म्हणून ते कानाखाली मारले, फायटिंग केली, ते सगळं काय विधानसभेत संपलं? ते विधानसभेची भांडणं कुठे चाललं का? ह्या गोष्टी चालतच नाही आहेत. त्या गोष्टी बंद करण्यासाठी म्हणून काहीतरी गोष्टी आणल्या जातात. आणि लोकांचं पण तसंच असतं की एखादी गोष्ट विसरण्यासाठी म्हणून आपण एक छोटी गोष्ट का होईना नवीन आली की आपण मागची सगळी गोष्ट विसरतो. हे रस्ता प्रत्येक वेळेला सांगतात. आणि मला असं वाटतं त्यासाठी आपण मूर्ख न बनता कामा नये, प्रत्येक गोष्ट आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी नीट लक्षात, राजकारण तुम्ही मला असं वाटतं थोडं बहुत समजलं पाहिजे. आपल्या ते जीवनभरात जे काय घडतंय सगळं आपल्या राजकारणाशी निगडीत. प्रत्येक माणूस जो असतो ना, तो धर्म आणि जात हे नंतर आलं. असं नसतं की तो त्या जातीचा, तो त्या धर्माचा म्हणून तो तसा, हे मी मानतच नाही. परप्रांतीयामध्ये पण असे, आता काल जे त्याने मारलं ते मराठीमध्ये पण आहेत ना, मराठीमध्ये का नाही आहेत? आपण पण बघितलं, तो विशाल कोळी म्हणून कोणतो, त्या बायकोला मारून टाकले. प्रत्येक माणूस म्हटलं की ती जात असते, त्यांच्यामध्ये तो ते हे असतं. अविनाश जाधव पण बोलले की हा मराठी अमराठीचा प्रश्न होता काल. नाहीच आहे, मराठी अमराठीचा प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे, पण जास्तीत जास्त जर का तू पाहिलं तर आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जास्त वेळ जातो तो फक्त परप्रांतामधून आलेल्या लोकांवर शोधायला. बरोबर. आज जर का तू मनसेच्या कार्यकर्त्यांना शोधा, हा महत्वाचा मुद्दा आहे. पोलिसांना 24 तास होतात तरी पण गुन्हेगार भेटत नाही, सापडत नाही. आणि ज्यांच्या हातात काय नाही, ज्यांच्या हातात सत्ता नाही, काय नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सामान्य कार्यकर्ते रस्त्यावरून उचलून आले. मग ह्याच्या मागे काय? हे सरकारला विचारलं पाहिजे. सरकारने सांगितलं होतं का ह्याला पकडायचं नाही म्हणून?
काय गोष्टी आहेत. एक माणूस पकडायला जर 48 तास 24 तास लागतो आणि जे मनसेचे कार्यकर्ते 4 तासात शोधून आणतात ते. ही सगळे हे सगळं राजकारण चालू आहे. हे सगळं बोलतात ना की लोकांना एका गोष्टीवरून भडकावायचं म्हणून दुसरी गोष्ट आणली जाते. मी व्हिडिओ बघितला, डायरेक्ट आला तो आणि छातीवरती लात मारली. ती अशी एकदम कडकीशी मुलगी आहे, तिला काय झालं, तो गुन्हेगार होता, तो क्रिमिनल होता, त्याच्यावर अगोदर 2-3 गुन्हे होते. आणि त्याच्यामुळे कसं असतं ना की या सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात काय ठिकाणी. आपल्याला माहित नसतं अरे झालं असेल, पण ते कदाचित घडून पण आणलं असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे. बरोबर. कारण चोपला तर पाहिजेच त्याला. आता इलेक्शन येत आहेत. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई महानगरपालिका म्हणजे तुला सांगतो सगळ्यात जास्त पैसा या महानगरपालिकेमध्ये या भारत देशात. गुजरातमध्ये 20,000 लोकांना रातोरात बाहेर काढलं, त्यातले अर्धे इथे आले. तेव्हा हिंदी न्यूज मीडिया काहीच नाही बोलणार, कोण नाही दाखवणार. पण महाराष्ट्र असा एक त्यांना टीआरपी आहे, जिकडे राजसाहेब बोलले तिकडे त्यांना टीआरपी आहे. महाराष्ट्रात टीआरपी नाही, त्यांना महाराष्ट्राचं नाव खराब करायचं, मराठी माणसाचं नाव खराब करायचं आहे, जेणेकरून भारतातून बाकीचे जे राज्यातले लोक बघतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या मराठी माणसाकडे चुकीचा व्हावा आणि या मराठी माणसाची दडपशाही. साऊथ बद्दल हे लोक काय बोलणार, साऊथवाले आपल्या बरोबर आहेत, साऊथला पण माहिती आहे. आणि त्या साऊथ आणि आपण ह्यातनाच आपण भारतीय बोलू शकतो. जे स्वतःचे राज्य मोठे करण्याचा विचार करतात ना ते खरे भारतीय आहेत, कारण स्वतःचं राज्य मोठे केलं तर देश मोठा होईल. एक्झॅक्टली हेच. आणि हे जे आहेत ह्यांना नाही संस्कृती, यांना नाही काय भाषा, यांना नाही काय बोलतात ना आदर सन्मान नाहीच आहे, यांना नाही राहण्याची नीट काय बोलतात ना हे काय बोलतात त्यांना नीट राहता येत नाही. आपण बोलतो ना आपल्या भारत देशाला कीड लागलेली ती कोणाची आहे, तर UP बिहार, बाकी कोण नाही. आणि त्याच्यामुळे सातत्याने आपण सांगत असतो प्रत्येक ठिकाणी कोणतरी चुकीचं असतं, त्यात हे चुकीचे आहेत, पण त्यातले काही शिक्षित पण आहेत, खूप चांगले मित्र आहेत. मग माझे पण स्वतः मित्र आहेत आणि मी त्यांना कधी पण भैया नाही बोलत, त्यांना भाई हो बोलतो. आणि ते माझ्या भरपूर आम्हाला समजतात त्या सगळ्या गोष्टी, त्या आधीपासून आपल्याबरोबर राहतात, त्यांचा आदर केलाच पाहिजे. आणि मी त्यांना महाराष्ट्रातला मराठीच समजतो. पण हे जे काही आहेत ना ज्या दादागिरी करतात किंवा ज्या अडाणी आहेत त्यांना ठेचलंच पाहिजे.